आणि आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। भाजपचं राजकारण पाहिल्यास सरप्राईज देणं हा त्यांचा गुणधर्म। मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य, तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही असं म्हणत मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। काही औपचारिकता असतात, काही निर्णय घ्यायचे असतात, ते निर्णय हे केंद्राच्या शीर्षस्थ नेत्यांकडून होणार आहे। पण बाकी चेहरा कोणता हा मला सांगायची आवश्यकताच पडू नये, तुम्ही दादा दाखवलाय। ठाण्यात गिरीश महाजन एकनाथ शिंदेंच्या भेटीला गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू असतानाच महाजन शिंदेंच्या भेटीसाठी, महाजन आणि शिंदेंच्या भेटीत राजकीय चर्चेची शक्यता। पोलीस यंत्रणा हातात ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद हवंय, त्याच यंत्रणेचा वापर करून शिंदे भाजपच्या अंगावर जाऊ शकतात। भविष्यात शिंदे भाजपसोबत राहतील की नाही माहिती नाही। महायुतीतील गृहमंत्री पदाच्या वादावरून संजय राऊतांचा निशाणा। एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे। तुमच्याबरोबर अजित पवार आहेत, 40 लोक घेऊन। शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहित नाही, भविष्यात काय करतील। 10-12 लोक फुटतायत तर फुटू द्या असं राऊत ठाकरेंना सांगायचे। राऊतांनी जास्त बोलायला लावू नये, नाहीतर कुंडलीच बाहेर काढेन। शिंदेंवरील टीकेनंतर शिरसाटांचा राऊतांना इशारा। संजय राऊत त्या उद्धव साहेबांना सांगायचे, साहेब ते 10-12 लोक आहेत, फुटले तर फुटले, आपण मजबूतीने उभं राहू, जास्त बोलायला लावू नका। नसता एक दिवस तुमची सगळी कुंडली जेव्हा मी बाहेर काढेल ना, मग तुम्हाला कळेल की तुम्ही काय काय केलं आणि कुणाला हाताशी धरून केलंय। गृह खातं आमच्याकडे असतं तर मविया सरकार पडलं नसतं। ठाकरेंनी सीएम असताना गृह खातं स्वतःकडे ठेवायला हवं होतं, संजय राऊतांचं वक्तव्य। दरम्यान मविया सरकारच्या काळात गृह खातं राष्ट्रवादीकडे। जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये। गृह खातं, विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं, आता पडलं नसतं। ईव्हीएमच्या जीवावर भरघोस मतांनी जिंकलेल्या भाजपनं आता खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे। एसटी बसच्या भाड्यात 14% वाढ करण्याचा निर्णय घेतला जातोय। हे सरकार जनतेकडून एक पै वसूल करणार, रोहित पवारांची ट्विट करत सरकारवर टीका। राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर, इथे कुणीही समाधानी नाही। प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा मोठ्या, त्यामुळे जीवनातील आनंद हरवलाय। राज्यातील सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चांना उधाण। राजनीति अतृप्त आत्माओं का महासागर, तो लोग हंसने लगे, तो उन्होंने यहाँ हर आदमी दुखी है। अजित पवार राष्ट्रवादी पवार गटासोबतच शिवसेना ठाकरे गटालाही धक्का देण्याच्या तयारीत। श्रीगोंद्यातील अपक्ष उमेदवार राहिलेले राहुल जगताप अजित पवारांच्या भेटीला, तर माजी आमदार अपूर्व हिरे यांनीही घेतली अजित पवारांची भेट। शरद पवारांचे खासदार सुरेश म्हात्रे यांचीही सागर बंगल्यावर फडणवीसांसोबत भेट। मतदारसंघातील प्रश्नाबाबत बाळ्यामामा फडणवीसांना भेटले असतील, रोहित पवारांची सारवासारव।